शुभ दुपार सगळ्यांना. ऊन किती पडलंय बघा. आणि आता मी मस्तपैकी छान असं आवरलेलं आहे. आता बापूंला उठावती, तिकडून आत्याचा फोन येतोय उरका. म्हणलं बापू उठा, उरका जाऊन माघारी हो. बापू म्हणतात मी इथं 5ला पोहोचणार आहे, मला हो. काम आहे आपलं कष्ट. हा 5ला झोपल्या धोका. एक झोप झाली. औषध मारायचं कशावर उठून सांगा की. भाजीवर. भाजी बापूंनी शापूची भाजी आणि कोथिंबीर. आता उपटा आली की बापू. मी तिची नाही मग मी तिची भाजी 4 पानावर येईल. ते पांढरे पडले, सकाळी आणले औषध. हा ते मला मारायचे, बॅलर भरलाय. बरं येऊ माघार लगेच हो का. आता 2 वाजले तर नाही मी हलून येणार 4:30ला. तिथून बर मी पण तुमच्यावर लगेच माघार येणार. मला तर थांबायचं एवढं का. नाही तुमची आली चिमीन आली गुमीन बाय यायचे ते, मी काय ते इतकं थांबणार बरं त्यांची मी जशी कवर बी चलेल. नाही काय त्याला थांबलं तरी थांबू दे. आपण ही करू उरका तुमचं. मी गुरांना खाया टाकते. आपले एकदा खाया टाकून गेलं मग संध्याकाळ. पण आता बांधून जायचं तर सुटलं गुतलं कुठं बसायचं वायताक करीत. आणि ऊन पण लय खूप कडक आहे. म्हणजे कडक ऊन पण हो का कसलं टाका टाका करत आहे. तिकडून आत्याचा फोन येतोय सगळे पंचायत ये. मग आपण संध्याकाळनं घरी येऊ. पोरा पण घरी आहे. ती पोरांना सांगायचं कुठं काय आपदू नका सबदू नका, गप घरात बसा. घरी कोण अश्विनी आहे घरी, पण तरी द्या वाटत. पोरं अशी खटपटी ती इकडं जा तिकडं जा नुसती हिंडते ती. आणि मग कसं डोक्याला वायता काहीतरी होऊन बसतो. टाकतं गुरांना खायला. एकदा खाया हे टाकून गेलं म्हणजे बिन खाय. कुठं पोरांना काय सांगा. पोरांना नाही काय कामं सांगितलेली बरी. वायताक डोक्याला. आवरले सगळं. परत नाही तर गोसाळ मावशींच्या ह्याला लक्ष्मणला पण जायचं. हळदी कुंकू हळदी कुंकू सगळ्यांना बोलवले. हळदी कुंकाला नाही म्हणून वाटत नाही होय. काही असलं तरी हळदी कुंकू महत्वाचं असतं. आणि आवर्जून आपल्याला बोलावतात, मान देतात. मग आपण गेलं पाहिजे. काय केलं लाईटी लावून काय चाललंय. किती वेळ सांगितले लाईटीला अभ्यास जाऊ नका म्हणून. हा अभ्यास करा. आणि मी चाललोय. आम्ही आलो गुजबाईवरनं जाऊन. गुजबाईला मी आणि बापू दोघं जातो. आणि आजीला पण घेऊन यायचं येताना. मग सगळ्यांना जाता येत. आम्ही चाललोय म्हणलं घरी कोण नाही. तुम्हीच हाया. मावशी आहे तिकडे. नाही तर मी गेली म्हणून तुम्ही नका बसू काय पण अब्दत. हा जायची परत ना. मग 5-4 वाजता आवरून जा. गुरांना खाया हे मी टाकलंय. हा कुठं जायची मावशी. इथं बोलावलंय की बरं इथं आहे वस्तीवर बऱ्याच जणांच्यात. पण मी म्हणलं की मी येईन उद्या दोर घ्यायला. उद्या पण असतं ना बघायसाठी. म्हणून म्हणलं उद्या जाईन आम्ही येतो जाऊ ना. कुठं जाऊ नका काय ज्ञानेश्वरी. मी आणती खायला. पण तुम्ही कुठं जाऊ नका. नाहीतर कसं जातील इकडे बाहेर ही कर ती कर. मी त्यासाठी सगळं काम आवरून चालली. अण्णाला सांगते एक काम. पहिलं 5 वाजता एकदा तिथलं मकवाड टाकशील का गाईला गुरांना उली टाकशील ना. नाही तर बघ. नाही तर गायच्या लय पुढे गेले गाई धावली फिवली दाव तुटन काय होईल. लांबन टाक. जाऊ का मग. कुठं जाऊ नका. मावशी आहे घरी. काय ज्ञानेश्वरी न्यायला काय बरं लक्ष्मीला जायचंय. पप्पा परत नाही तर मला लय खावा त्याला आधीच वैतागले तर. आणि परत म्हणते हे तुला नाही अक्कल असं तसं मलाच खवळत बसतील. म्हणून म्हणलं त्यांना आपलं नीटनीटकं सांगावं. बापूंला उरकले. परत तिकडं आत्याचं चाललंय य सगळीकडचीच पंचायत. सगळीकडे जावं लागतंय. सगळ्यांचं मन राखावं लागतंय. काय कसं असेल तसं. आणि सगळ्या गोष्टींना सामोरे जायचं. सुखा दुःखा सगळ्याच्या सामील व्हायचं असतं. सगळं सारून आपलं नवीन आयुष्य निर्माण तयार करायचं असतं. जगायचं असतं. आपलं आयुष्य आपणच ठरवायचं कसं जगायचंय ते. दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. बऱ्याच जणांच्या काय काय कमेंट आल्या कशा आल्या. पण कसं असतं ज्याची त्यालाच माहित असतं. ज्याचं त्यांनी जे ही केलेलं असतं ते त्यांनाच कळत असतं की बाबा कसं झाल्यावर काय काय असतं. एवढं सगळं शून्यातून निर्माण केलंय इथं. ह्याला लय काय काय सोचलंय लय काय काय भोगले या रवी भाऊनी. त्याच्यामुळे ती बोलतात असो. तर बाय सगळ्यांना. शुभ दुपार.